फॅक्टरीत काम करायला आल्यापासून रोज व्हिडिओ करायचं म्हणते, पण व्हिडिओ करायला काय वेळ मिळून झालाय. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्यू काम चालू असतं, त्यामुळे वेळच मिळत नाही. पण आज जरा मोकळा वेळ होता, म्हणताना म्हणलं व्हिडिओ बनवावा. तर आज आम्ही बनवायला लागलो 3 किलो गोल्ड रिफायनरी मशीन. त्यासाठी पहिला त्याचा बेस बनवून घ्यायला लागलोय. हे खालचं स्किड बनवायचं काम आता आम्ही चालू केले. तर अशा प्रकारे आम्ही आता स्किड बनवायला लागलोय. त्याला ऑक्सिजन मशीनचं वेल्डिंग मारायला लागलोय. आम्ही हलकं वेल्डिंग मारत नाही, एकदम चांगलं स्टँडर्ड प्रकारचं वेल्डिंग मारतोय. आणि ह्याच्यामध्ये कुठं पण आपण लोखंड वापरत नाही, कारण आशिरच्या दोरामध्ये लोखंड खराब होते आणि गोल्ड रिफायनरीमध्ये आशिरचा वापर होतोय. तिथं तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे आम्ही अजिबात लोखंड कुठंच वापरत नाही. पूर्णपणे सगळं पीपी शीट आणि एकदम हेवी पीपी शीट वापरतोय, जेणेकरून ज्या कस्टमरला आपण मशीन देतो त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. दुपारपर्यंत आमचं स्किड बनवायचं काम पूर्ण झालं होतं आणि लगेच आम्ही हुड बनवायला पण चालू केलाय, कारण ही मशीन आम्हाला संध्याकाळपर्यंत बनवून पूर्ण करून पाठवायची आहे. आता सध्याला आम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम करावलं. आमच्या कंपनीच्या नावाची प्लेट आम्ही लावून घालवली. ही काम झाल्यानंतर अजून बरंच काम ह्या मशीनीत शिल्लक आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ह्या मशीनीचा फायनल लुक तुम्हाला काही दाखवता येणार नाही, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या मशीनीचा फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याबरोबरच 5 किलो आणि 10 किलोच्या मशीनीचा पण लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.